प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. विश्वास नरनो काही वेळ घेऊन आपण प्रार्थनेविषयी शिकणार आहोत आणि मी विश्वास करतो या टीचिंगद्वारे आपलं प्रार्थना जीवन बदलन. विश्वास नरनो नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना आपली जीवनशैली आहे. आणि मागच्या टीचिंगमध्ये आपण शिकलो, प्रार्थना म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. प्रार्थना करणं म्हणजे काय? नुसतं परमेश्वराकडे मागत राहणं नाही, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे. नाही, प्रार्थनेमध्ये आपण पित्याकडे नक्की मागतो, परंतु मागणं फक्त मागणं प्रार्थना नाही आहे. प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो, आपण परमेश्वराचा धन्यवाद करतो, त्याची स्तुती करतो, त्याला आपलं म्हणणं सांगतो, आपण त्याचं ऐकतो आणि आपण जे काही करतो ते आपण जो पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये आहे आपण त्याच्यासोबत करतो. आणि पवित्र आत्मा आपल्या आतमध्ये ह्यासाठी आहे जेणेकरून पवित्र आत्मा आपल्याला यशस्वी बनवून. म्हणून विश्वासानं नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना करणं म्हणजे परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. काही विश्वासांना वाटते प्रार्थना फक्त रविवारी केली जाते, काही लोकांना वाटते प्रार्थना फक्त आजारी पडल्यावर केली जाते, काही लोकांना वाटते प्रार्थना फक्त काहीतरी आपल्याला गरज असल्यावरच करायची असते. नाही, प्रार्थना आपली जीवनशैली आहे. प्रार्थना म्हणजे आपण परमेश्वरासोबत सहभागिता करतो. विश्वास न आजच्या टीचिंगमध्ये पुढे जाण्यापूर्वी आज मी तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वर आपल्याशी रिश्ता स्थापित इच्छित आहे. माहित आहे, विश्वासणाऱ्या परमेश्वर फक्त आपल्या जीवनात आरोग्य देण्यासाठी इच्छुक नाही आहे, तो आरोग्य देऊ इच्छितो आहे, आपल्याला संपन्न करू इच्छितो आहे. त्याच्यासोबत परमेश्वराला आपल्यासोबत रिश्ता स्थापित करायचा आहे, प्रभूला आपल्यासोबत सहभागिता करायची. मनुष्याची निर्मिती परमेश्वरानं त्याच्यासोबत सहभागिता करण्यासाठी केली. आणि प्रार्थना म्हणजे काय? परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. प्रार्थनेचा अर्थ हा नाही की आपण फक्त प्रभूकडे मागत राहतो, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते, किंवा आपल्याला काहीतरी गरज आहे, प्रभू माझी ही गरज पूर्ण कर, प्रभू मला आरोग्य दे. नाही, आपण प्रार्थनेमध्ये या गोष्टी करतो, परंतु प्रार्थना मागण्यापुरती मर्यादित नाही आहे. पुन्हा मी सांगेन, प्रार्थना मागण्यापुरती मर्यादित नाही, प्रार्थना मागण्यापेक्षा जास्त आहे. प्रार्थना परमेश्वरासोबत सहभागिता करणं आहे. आणि मी विश्वास करतो या टीचिंगद्वारे आपण प्रभूसोबत असणाऱ्या आपल्या सहभागितेमध्ये वाढतो, आपली सहभागिता परमेश्वरासोबतची गहिरी होईल, मजबूत होईल. वाचू एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. लूकाचा 11 अध्याय आणि 1 वचन. लूकाचा 11 अध्याय 1 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यातील जे 12 शिष्य होते त्यातील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले तसे आपणही आम्हाला शिकवा. प्रभू येशूच्या शिष्यांनी प्रभूला विनंती केली की आम्हाला प्रार्थना करायची शिकवा. शिष्यांनी अनेक चिन्ह चमत्कार बघितले, प्रभूंना अनेक लोकांना आरोग्य देताना बघितलं, अद्भुत कृत्य बघितली आणि त्यांना समजलं ही जे चिन्ह चमत्कार घडत आहे, या ज्या अद्भुत कृत्य घडत आहे ते फक्त आणि फक्त प्रार्थनेमुळं. आणि म्हणून त्या शिष्यांनी 12 शिष्यापैकी एकाने विनंती केली की प्रभू आम्हाला प्रार्थना कशी करायची ते शिकवा. आणि आजच्या टीचिंगमध्ये आपण तेच शिकणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे प्रार्थनेचे सिद्धांत किंवा प्रार्थना कशी करायची. अनेक विश्वासणारे त्यांना असं वाटतंय की प्रार्थना कशी पण करा, परमेश्वर ऐकन. मला सांगू द्या, ही फक्त अज्ञानता आहे. आणि प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो. जर विश्वासणारे नम्र बनतील आणि ते प्रार्थना करायचे शिकतील, म्हणून प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणतो की माझे लोक जर नम्र होतील आणि ते प्रार्थना करतील तर स्वर्गातून मी त्यांची प्रार्थना ऐकन. परमेश्वराचं काम जर आपल्या जीवनामध्ये दिसायचं असेल तर विश्वासणारं आपण प्रार्थनेचं जीवन जगणं गरजेचं आहे. आणि प्रार्थनेचं जीवन जगण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे प्रार्थना कशी करायची. काही लोकांना माहिती नाही प्रार्थना कशी करायची. त्यांना असं वाटतं माहिती का की प्रार्थना कशी पण करा, उत्तर मिळेल. मला तुम्हाला सांगू द्या, विश्वासणारं अशी काय गॅरंटी आहे की परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन, किंवा अशी काय गॅरंटी आहे की आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली. काही लोकांना वाटतं की आपण प्रार्थना करत असताना लाईट आली तर प्रार्थना पोहोचली. काही लोक मध्ये विजेचा कडकडाट झाला किंवा फोन आला, त्यांना वाटतं प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली. आणि देवाच्या लोकांनी ती सत्यता नाही आहे, हे फक्त अज्ञान आहे. आणि देवाचे लोक जर अज्ञानी राहतील तर शैतान त्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांचा नाश करण. विश्वास न जर आपण हे सिद्धांत लागू करतो, जे प्रार्थनेचे सिद्धांत परमेश्वरानं त्याच्या वचनातून आपल्याला दिलेत,
तर आपल्याला 101% गॅरंटी असेल की आपली प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचली आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. विश्वास नाही, काही लोक प्रार्थना करतात आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आणि त्यांना वाटतं की परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही. तसं नाही आहे. जर आपण प्रार्थनेचे सिद्धांत लागू करून, प्रार्थनेचे काही नियम आहे, जर ते लागू करून जर आपण प्रार्थना करतो तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकन. आणि नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, युट्यूबवर जे शिकवलं जातं माहिती का, सकाळची प्रार्थना अशी असते, संध्याकाळची प्रार्थना तशी असते, त्या प्रकारे प्रार्थना करून उत्तर नाही मिळत. प्रार्थनेचे काही सिद्धांत आहे, जर ते आपण लागू करतो तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. विश्वास नाही, मी आजच्या प्रार्थनेच्या सिद्धांतामध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला एनकरेज करेन, परमेश्वराचं वचन खाणं आहे, परमेश्वराचं वचन आपलं भोजन आहे. आणि आपण आपल्या जेवणाबाबत, आपल्या भोजनाबाबत आपण किती जागरूक असतो. काही लोकांना तिखट आवडत नाही, ते तिखट खात नाही. काही लोक तेलकट खात नाही. माहिती आहे, काही लोक माहिती आहे हॉटेलचं खाणं खात नाही, कारण त्यांना माहीत आहे की जे आपण खातो त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होईल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, वचन आपल्या आत्म्याची भाकर आहे. जर आपण वेगवेगळे प्रचारक ऐकत आहोत जे चुकीचं शिकवत आहे, त्याचा परिणाम तुमच्या आत्म्यावर होईल आणि त्याचा परिणाम तुमच्या विश्वासावर देखील दिसेल. तुमचा विश्वास एक तर कमजोर असेल किंवा तुमचा विश्वास काम करणार नाही. म्हणून विश्वासानं नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वराचं वचन खाणं आहे, परमेश्वराचं वचन भोजन आहे. म्हणून निवड करा आपल्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला स्वतःला देण्याचा. मी स्वतः परमेश्वराचा दास आहे आणि माझे स्वतःचे एक परमेश्वराचे दास आहे, माझे पास्टर आहे आणि मी स्वतःला त्यांच्या शिक्षणाला देऊन टाकलंय आणि माहीत आहे त्याद्वारे माझी उन्नती होत आहे. आणि जर तुम्ही तसं करता, विचार करा, लोक शारीरिक भोजनाबाबत किती जागरूक आहेत, किती ते काळजी घेतात. ते तेलकट खात नाही, ते तिखट खात नाही. माहीत आहे, ते काही लोक माहीत आहे का नॉनव्हेज खात नाही, काही लोक व्हेज खात नाही, कारण माहीत आहे ते खाण्याबाबत खूप जागरूक आहे. पण ज्यावेळेस वचन ऐकण्याची वेळ येते तर यूट्यूबवर काही पण ऐकतात. मी आज तुम्हाला एनकरेज करेन, तुमची आत्मिक उन्नती, तुमची संपन्नता तुमच्या परमेश्वराच्या दासाशी जुडलेली आहे. तुमचा परमेश्वर दास ओळखा, त्यांच्या अधीन व्हा, त्यांच्या शिक्षणाला तुम्ही देऊन टाका. तुम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये, तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे असताल, तुम्ही उन्नती पावताल. वाचो एक वचन, मत्तेय शुभवर्तमान 6:7-8 वचन. मत्तेय शुभवर्तमान 6:7-8 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका. आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. काही विश्वासानं असं वाटतंय ते प्रार्थना करताना, जर आपण जास्त बोललो, जास्त मोठी प्रार्थना केली तर परमेश्वर आपलं ऐकन. काही लोकांना वाटतं माहिती का, छोटी प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही. काही लोकांना वाटतं जास्त बोलायला पाहिजे, 200-300 शब्द बोलायला पाहिजे, 5 मिनिटं तरी प्रार्थना करायला पाहिजे एका व्यक्तीला आरोग्य मिळण्यासाठी. लक्षात घ्या, प्रार्थनेचं उत्तर त्या प्रकारे मिळत नाही. प्रार्थना किती छोटी आहे किंवा प्रार्थना किती मोठी आहे, ह्याद्वारे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल का नाही हे ठरवलं जात नाही. प्रार्थनेचं उत्तर ह्याद्वारे मिळेल का नाही हे ठरवलं जातं. काय तुम्ही परमेश्वराच्या वचनातून जे प्रार्थना करण्याचे सिद्धांत आहे त्या प्रकारे तुम्ही प्रार्थना केली का नाही. पुढे असलेलं आहे, तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका. प्रभू म्हणतोय माहिती आहे का, परराष्ट्रीयासारखे व्यर्थ बडबड करू नका. काही लोक माहिती आहे नुसते व्यर्थ बडबड करत आहे. माहिती आहे, जी प्रार्थना वचन आधारित नाही आहे ती फक्त व्यर्थ बडबड आहे. आणि पुढे असलेलं आहे, आपण पुष्कळ बोललो. काही लोकांना वाटतं जास्त लंबी प्रार्थना केली, जास्त मोठी प्रार्थना केली तर परमेश्वर ऐकन. विश्वासाने नेहमी लक्षात ठेवा, आपण वैयक्तिक प्रार्थनेमध्ये जिथं आपण परमेश्वर आणि आपण आहोत, आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण जास्त वेळ प्रार्थना करतो. जसं आपण माहिती आहे का, सगळे मिळून जसं प्रार्थना करण्यास येतो किंवा एखाद्या व्यक्तीला आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत किंवा जेवणापूर्वी प्रार्थना करत आहोत, आपण शॉर्टकट प्रार्थना करतो. विश्वासणाऱ्यांनो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. बच्चे विश्वासणारे जे आहेत, जे बालक विश्वासणारे, त्यांना असं वाटतं जेवढी लांब लचक प्रार्थना तेवढी गॅरंटी प्रार्थनेचं उत्तर मिळण्याची. आणि प्रभू म्हणतोय माहिती आहे का, की तुम्ही त्यांच्या 8 वचनामध्ये, तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका ज्यांना वाटतं की खूप मोठी प्रार्थना केल्यानं परमेश्वर उत्तर देईल. तर प्रभू म्हणतोय की जे राष्ट्रीय व्यर्थ बडबड करतात किंवा ज्या लोकांना असं वाटतं की पुष्कळ बोलल्यानं त्यांची प्रार्थना किंवा त्यांचं मागणं मान्य होईल असं ज्यांना वाटतंय, त्यांच्यासारखे होऊ नका. कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच जाणून आहे. परमेश्वराला माहिती आहे आपल्याला कशाची गरज आहे. व्यर्थ बडबड करत बसू नका. माझं असं मत आहे की एक विश्वासणारा ज्यावेळेस प्रार्थना करतो तर तो ह्या उद्देशानं करतो की त्याच्या जीवनामध्ये रिझल्ट दिसतील, प्रार्थनेचं उत्तर दिसन. कोणी टाइमपास म्हणून प्रार्थना करत नाही. आपण टाइमपास म्हणून प्रार्थना करत नाही. उत्तर मिळावं, परिणाम दिसावे, रिझल्ट दिसावे म्हणून आपण प्रार्थना करतो. म्हणून विश्वासानं नेहमी लक्षात ठेवा, जर आपण
परमेश्वराच्या वचनातून प्रार्थनेचे सिद्धांत किंवा प्रार्थना कशी करायची जर आपण शिकतो तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. कारण परमेश्वर पक्षपात करणारा परमेश्वर नाही. जो कोणी हे सिद्धांत लागू करण, जो कोणी या वचन आधारित सिद्धांतानुसार प्रार्थना करण, परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकन. मग तुम्ही स्त्री असा किंवा पुरुष असा, तुम्ही तरुण असा किंवा म्हातारे असा, तुम्ही शिकलेले असा किंवा अडाणी असा, जर तुम्ही या सिद्धांत लागू करता तर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. या 8 वचनामध्ये लिहिलंय की कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वी जाणून आहे. मग जर प्रभूला माहित आहे तर आपण का प्रार्थना करायला पाहिजे? नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर विश्वासाला उत्तर देतो, परमेश्वर विश्वासाला प्रतिसाद देतो. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा आपण आपल्या मुखातून शब्द बाहेर काढतो, पित्याकडे आपण प्रार्थना करतो, ॲक्च्युअलमध्ये आपण आपल्या विश्वासाला आजाद करत आहोत आणि परमेश्वर त्या विश्वासाला उत्तर देईन. वाचू एक अजून वचन, याकोबाचे पत्र 4 अध्याय 3 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, याकोब 4:3, तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही. अनेक विश्वासणारे माहित आहे, ते प्रार्थना करतात आणि त्यांना मिळत नाही आणि ते असं त्यांचं मत बनून जातं की परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही. नाही विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही प्रार्थना करत आहात आणि जर तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये, याचा अर्थ हा नाहीये की पिता तुमच्या प्रार्थना ऐकत नाही किंवा पिताला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्याची इच्छा नाही. प्रॉब्लेम हा आहे, समस्या ही आहे की तुम्ही प्रार्थनेचे सिद्धांत न लागू करता तुम्हाला वाटेल तशी प्रार्थना करत आहात आणि म्हणून प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. विचार करा, समजा तुम्हाला कोणा व्यक्तीला फोन लावायचा आहे आणि तुम्ही वाटेल तो नंबर घेतला, तुमच्या मनानुसार 88 82 जे वाटेल ते, आणि तो फोन लावला आणि माहिती आहे तो फोन ज्या व्यक्तीला तुम्हाला लावायचा तो त्या ठिकाणी पोहोचणार नाही. जर तुम्हाला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं आहे किंवा त्या व्यक्तीशी तुम्हाला फोनवर बोलायचं आहे तर एक्झॅक्ट तुम्हाला तोच फोन नंबर लावा लागेल जो त्याचा आहे. जसं पत्राबाबत आहे, माहिती, तुम्हाला एका व्यक्तीला पत्र पाठवायचं आहे, तुम्ही मनाला वाटेल तो ॲड्रेस पाठवला, ते पत्र त्याच्यापर्यंत कधी पोहोचणार नाही आहे. आणि या ठिकाणी तसंच घडलं माहिती का, काही लोक प्रार्थना करत आहे आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही आहे. का माहिती आहे? कारण ते प्रार्थना त्यांच्या मनाप्रमाणे करत आहे, वाटेल तसं करत आहे. नाही, जर एक विश्वासणारा नम्र बनन आणि जो तो प्रार्थनेचे सिद्धांत लागू करून जर प्रार्थना करण, 101% त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. पुढं असं लिहिलंय याकोब 4:3 मध्ये, तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. का त्यांना मिळालं नाही? त्यांनी प्रार्थना केली पण त्यांना मिळालं नाही. का मिळालं नाही? कारण त्यांनी अयोग्य प्रकारे मागितलं. विचार करा, एक व्यक्ती माहिती आयुष्यभर प्रार्थना करू शकतो, 2 महिने प्रार्थना करू शकतो, 3 महिने प्रार्थना करू शकतो, पण जर तो अयोग्य प्रकारे मागल, परमेश्वराच्या वचनातून जे प्रार्थनेचे सिद्धांत आहेत ते लागू न करता तो त्याच्या मनमानीप्रमाणे मागन, अयोग्य प्रकारे मागन, तर त्याला मिळणार नाही. का त्यांना मिळालं नाही? कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरता खर्चावे म्हणून मागता. विचार करा, तुमच्या अकाउंटला समजा उदाहरण तुम्ही बँकेमध्ये गेला, काही पैसे आहेत आणि तुम्हाला त्याच्यातून काही पैसे काढायचे आहेत आणि तुम्ही तिथे रडत बसलाय, मला माझे पैसे द्या, मला माझे पैसे द्या. जरी बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या पैसे आहेत तरी बँक तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. कारण बँकची एक सिस्टीम आहे, एक प्रोसेस आहे, माहीत आहे. तुम्हाला जावं लागन, माहिती आहे, ती स्लिप भरावी लागन, तुमचा अकाउंट नंबर टाकावा लागन, तुमची सही करावी लागन, किती पैसे काढायचे ते टाकावं लागन, तारीख टाकावं लागन आणि मग पैसा मिळतो. त्याच प्रकारे की ह्या ज्या लोकांनी माहिती आहे याकोब 4:3 मध्ये त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी पित्याकडे मागितलं, पण त्यांना का नाही मिळालं? कारण त्यांनी अयोग्य प्रकारे मागितलं. म्हणून मी तुम्हाला आजच्या सिद्धांतामध्ये जाण्यापूर्वी किंवा प्रार्थना कशी करायची याबाबत शिकण्यापूर्वी मी तुम्हाला एन्करेज करेन, विश्वासणाऱ्यांनो, शिका प्रार्थना कशी करायची. आणि जर तुम्ही हे प्रार्थनेचे सिद्धांत लागू करता आणि त्या प्रकारे प्रार्थना करता, 101% प्रार्थना तुमची ऐकली जाईल. याकोब 4:3 मधून आपण शिकतो, काही विश्वासणाऱ्यांना प्रार्थना केली पण प्रार्थनेचं उत्तर का नाही मिळालं? परमेश्वराने त्यांना उत्तर दिलं असं नाहीये, कारण त्यांची प्रार्थना अयोग्य प्रकारे होती. त्यांची प्रार्थनेचे सिद्धांत लागू करून नव्हते. कधी कधी असं घडलंय का, तुम्ही एका व्यक्तीला फोन लावतोय आणि तुम्ही म्हणता माहिती का, तो फोन उचलत नाही आणि तो व्यक्ती तुम्हाला भेटतो, तुम्ही त्याला म्हणतो माहिती आहे, मी सकाळपासून तुला फोन लावतोय, तू फोन का नाही उचलत आहे? आणि तो मोबाईल दाखवतो, तो म्हणतो अरे तुझा एक पण फोन नाही आहे. आणि तो म्हणतो तुझा मोबाईल दाखव, तू जो नंबर डायल केला तो दाखव. आणि माहिती आहे तुम्ही चुकीचा डायल केला आहे. आणि जर तुम्ही चुकीचा नंबर डायल करत आहात, त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही दिवस रात्र तरी फोन लावला तरी पोहोचू शकत नाही. त्याच प्रकारे या ठिकाणी घडलं, काही लोकांनी प्रार्थना केली परंतु त्यांनी अयोग्य प्रकारे मागितल्या. अयोग्य प्रकारे म्हणजे माहिती आहे का, त्यांनी प्रार्थनेचे सिद्धांत लागू केले नाही. त्यांनी वचनातून जे परमेश्वराचे सिद्धांत आहे ते लागू न केल्यामुळं त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालं नाही. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आज आपण वेळ घेऊन शिकत आहोत की प्रार्थना कशी केली पाहिजे.
ज्यावेळेस मी बोलतो की प्रार्थनेचे सिद्धांत, याचा अर्थ काय माहिती का, की प्रार्थना कशी केली पाहिजे, काय नियम आहे प्रार्थनेचे, कशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. आणि आज आपण काही सिद्धांत शिकणार आहोत. वाचू एक वचन, योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 12 वचन. योहान शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 12 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे येशूचा स्वीकार केला. येशूचा स्वीकार करणं म्हणजे काय माहिती आहे का व्यवस्था का, तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना. येशूचा स्वीकार करण्याचा अर्थ हा नाही की तुम्ही एखादा धर्म स्वीकारतात. येशूचा स्वीकार करण्याचा अर्थ हा आहे माहिती आहे का, तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतात. मला तुम्हाला सांगते माहिती का, प्रभू येशू कोणता धर्म स्थापन करण्यासाठी नाही आला. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याचा सोप्या भाषेमध्ये अर्थ आहे, तुम्ही येशूवर विश्वास ठेवून जीवन जगतात. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, ज्या दिवशी आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, आपण देवाची लेकरं बनलोय. आणि परमेश्वर आता फक्त परमेश्वर राहिला नाही, परमेश्वर आपला पिता बनलाय आणि आपण त्याची लेकरं बनलोय. आणि जर तुम्हाला हे माहीत आहे की परमेश्वर आता आपला पिता आहे आणि आपण त्याची लेकरं आहोत, आपण त्याच्या समोर धैर्यानं जाऊ शकतो आणि आपलं म्हणणं मांडू शकतो, आपल्या मागण्या मांडू शकतो, आपण त्याचं ऐकू शकतो. कारण का, प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे परमेश्वर आपला पिता बनलाय. प्रार्थनेच्या सिद्धांतामध्ये पहिला सिद्धांत हा आहे. पहिला सिद्धांत, प्रार्थना कशी केली पाहिजे. प्रार्थनेचे सिद्धांत म्हणजे प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. पहिला सिद्धांत हा आहे, प्रार्थना ह्या प्रकारे केली पाहिजे. पहिला पॉईंट किंवा पहिला सिद्धांत, पित्याकडे मागा. कोणाकडे मागा? पित्याकडे मागा. शेजाऱ्याच्याकडे नका मागू, काकाकडे नका मागू, माताकडे नका मागू, कोणा व्यक्तीकडे नका मागू. जो परमेश्वर प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आपला पिता बनलाय, आपण त्याच्याकडे मागतो. आपण त्याच्याकडे मागतो. विश्वासाने नेहमी लक्षात ठेवा, आपण पित्याकडे मागतो. आणि आपण अशा परमेश्वर पित्याकडे मागत आहे ज्याच्याकडे सर्व काही आहे आणि तो सर्व काही करू शकतो. विचार करा, परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही जे मागाल मी ते तुम्हाला देईन. जे काही मागाल म्हणजे याचा अर्थ काय, प्रभूकडे सर्व काही आहे, आपल्याकडे सर्व काही नाही आहे. आज मी तुम्हाला एनकरेज करेन की पित्याकडं मोठमोठ्या गोष्टी मागा. आणि माहिती आहे, पित्याची क्षमता बघा, तो आपल्याला किती पुरू शकतो. वचनामधले तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता आहे. बायबलमधले की 40 लाख इस्रायल लोकांना परमेश्वराने 40 वर्ष अरण्यामध्ये, जंगलामध्ये पुरवलं. त्यांचे कपडे वर्ज झाले नाही, त्यांचे शूज, त्यांच्या चप्पल, त्यांचे सँडल झिजले नाही. आणि परमेश्वराने 40 वर्ष जंगलामध्ये त्यांची काळजी घेतली, त्यांना चालवलं. आणि जर चालवलं या शब्दाचा अर्थ काय माहिती का, त्यांच्यासाठी पुरवठा करत राहिला. आणि विचार करा, जर परमेश्वर जंगलामध्ये 40 लाख लोकांना पुरू शकतो, तर तुम्हाला आणि मला तो हर एक गोष्टी पुरवण्यास, आपल्याला चालवण्यास तो समर्थ आहे. म्हणून विश्वासानं पित्याकडे मागा. मोठमोठ्या गोष्टीची अपेक्षा करा, कारण तुम्ही कोणा व्यक्तीकडे मागत नाहीये, कोणा मनुष्याकडे तुमची नजर नाही, तुम्ही तुमचा पिता परमेश्वर याला मागत आहे. आणि जर तुम्ही आणि मी पिता परमेश्वराला मागत आहे, तर आपली मागणी मोठी पाहिजे. वाचू एक वचन, योहान शुभवर्तमान 15 अध्याय 16 वचन. योहान 15 अध्याय आणि 16 वचन वाचूया. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे. आणि खूप महत्त्वाचं इथून हा बिपाठ. आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. प्रभू म्हणत आहे, तुम्ही मला नाही निवडलं, आपण प्रभूला निवडलं नाही, प्रभूनं आपल्याला निवडलं यासाठी की आपण जाऊन काय द्यावं, फळ द्यावं, आपलं फळ टिकावं. आणि जे काही येशूच्या नावाने आपण पित्याजवळ मागतो, कोणाजवळ मागतो, पित्याजवळ मागतो, ते त्याने तुम्हाला म्हणजे आपल्याला द्यावे. पहिला प्रार्थना करण्याचा नियम हा आहे, किंवा प्रार्थना कशी करायची, आपण पित्याकडे मागतो. आणि आपण अशा पित्याकडे मागत आहे ज्याच्याकडे सर्व काही आहे, जो सर्व काही करू शकतो. वचनामधले परमेश्वराला अशक्य असं काही नाही आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, पित्याकडे मागा. आणि मी आज तुम्हाला एनकरेज करेन, मोठमोठ्या गोष्टी मागा. विश्वासानं मोठमोठ्या गोष्टी पित्याकडे मागा. आणि जेव्हा परमेश्वर मोठमोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये देईन, तुम्ही मान्य करू शकाल हे परमेश्वरानं केलंय, हे पित्यानं केलंय. म्हणून प्रार्थना कशी करायची, प्रार्थनेचा पहिला सिद्धांत आहे, आपण पित्याकडे मागतो.
म्हणून आपल्या प्रार्थनेची सुरुवात पाहिजे, पिता येशूच्या नावामध्ये मी तुझ्याकडे मागतो. पित्याकडे आपण मागतो. प्रभू त्याच्या वचनामध्ये योहानाचा 15:16 वचनामध्ये, जे काही तुम्ही माझ्या नावाने, जे काही म्हणजे माहिती, याचा अर्थ काय माहिती का, प्रभू तुम्हाला जे पाहिजे ते मागा. विचार करा, मी तुम्हाला असं नाही म्हणू शकत, समजा तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी असं नाही म्हणू शकत तुम्हाला की तुम्हाला जे काही पाहिजे ते मला मागा, कारण माझ्याकडे नाही आहे त्या गोष्टी. आपण कोणा व्यक्तीकडे सर्व काही नाही आहे. पण पिता काय म्हणतो, जे काही तुम्हाला पाहिजे, म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, पित्याकडे सर्व काही आहे आणि पिता सर्व काही करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण पित्याकडे येशूच्या नावामध्ये मागतो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. प्रार्थनेचा पहिला सिद्धांत, पित्याकडे मागा. दुसरा सिद्धांत तत्पूर्वी वाचूया, योहानाचा 16 अध्याय आणि 23 वचन. योहान कृष्णवर्तमान 16 अध्याय 23 वचन. मी इन्करेज करेन, माहिती ही टीचिंग तुम्ही वारंवार ऐका, तोपर्यंत ऐकत राहा, माहित आहे, जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करायचं शिकत नाही. आणि माहित आहे, त्यानंतर पण ऐकत राहा. जसं तुम्ही परत एकदा ऐकता, परमेश्वर तुम्हाला अजून प्रगटीकरण देईन, वचन अजून समजन. एक वचन, एक टीचिंग एकदा ऐकून कधीच समजू शकत नाही, कधीच नाही. आपल्याला वारंवार ऐकावं लागेल. वचनाला विश्वास वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं, एकदा ऐकल्यानं नाही. योहान 16:23. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाहीत. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावानं देईन. कोणाजवळ मागाल? पित्याजवळ. म्हणून पहिल्या पॉईंटमध्ये आपण शिकलो की पित्याजवळ, पित्याला मागा. काकाला मागत बसू नका, श्रीमंत व्यक्तीला मागत बसू नका, शेजारच्याला मागत बसू नका, माताला मागत बसू नका, पित्याकडे मागा. आणि दुसरा सिद्धांत आहे, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावानं देईन. दुसरा सिद्धांत आहे, येशूच्या नावात मागा. मी तुम्हाला सांगतो माहिती का, हर एक विश्वासणारा जर हे सिद्धांत लागू करा, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळेल. प्रभू येशू ज्यावेळेस या पृथ्वीवर होता, तो म्हटला, पिता धन्यवाद, तू माझी प्रार्थना नेहमी ऐकतो. का येशू असं म्हटला? कारण येशू परमेश्वराच्या वचनातून प्रार्थनेचे सिद्धांत लागू करत होता. आणि दुसरा सिद्धांत आहे, प्रार्थना ह्या प्रकारे केली पाहिजे. पहिला पॉईंट की पित्याकडे मागा, दुसरं येशूच्या नावात मागा. म्हणून ज्यावेळेस तुम्ही पित्याकडे मागता, तुमची प्रार्थना अशी पाहिजे, पिता मी तुझ्याकडे मागतो येशूच्या नावात. स्वतःच्या नावानं नका मागो, तुमच्या स्वतःच्या नावानं काही होणार नाही. येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे, हर एक आजाराला, रोगाला, त्रासाला, अशक्तपणाला, शैतानाच्या सर्व दुष्ट आत्म्याला जावं लागतं. दुसरा पॉईंट, येशूच्या नावात मागा. आणि जेव्हा आपण हे सिद्धांत शिकत होतो की येशूच्या नावात मागणे या शब्दाचा अर्थ काय आहे, येशूच्या नावात मागणं म्हणजे तुम्ही येशूच्या जागेवर उभा राहून मागत आहात. ज्यावेळेस आपण येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो, परमेश्वर आपल्याला ह्या प्रकारे बघतो की येशू स्वतः मागत आहे. प्रभू येशू स्वतः मागत आहे, स्वर्ग त्याला नाकारणार नाही. पुन्हा एकदा माहिती, जेव्हा आपण येशूच्या नावामध्ये मागतो याचा अर्थ काय माहिती का, जसं आपण येशूच्या नावामध्ये मागतो याचा अर्थ आहे, आपण येशूच्या जागेवरून मागतो. आणि जेव्हा आपण माहिती येशूच्या नावामध्ये मागतो, परमेश्वर आपल्याला ह्या प्रकारे बघतो की आपण मागत नाही, येशू स्वतः मागत आहे. आणि माहिती ज्यावेळेस आपण येशूच्या जागेवरून आपण उभा राहून मागतो, माहिती आपल्याला नाकारलं जाऊ शकत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपण पित्याकडे मागतो येशूच्या नावामध्ये. आणि येशूच्या नावामध्ये मागण्याचा अर्थ माहिती का, येशूच्या जागेवरून, येशूच्या असणाऱ्या अवकातीहून, येशूच्या माहिती ओढ्याहून आपण मागतो. आपली परमेश्वरासोबत काही लायकी नाही आहे. काही लोकांना म्हणते मी उपवास प्रार्थना करा आणि परमेश्वर ऐकन. लक्षात घ्या, आपण आपल्या स्वतःच्या कृत्याद्वारे परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळू शकत नाही, आपल्या चांगल्या कामामुळे घडू शकत नाही. पण ज्यावेळेस आपण पित्याकडे येशूच्या नावामध्ये मागतो, पिता आपल्याला ह्या प्रकारे बघतो की येशू स्वतः मागत आहे. ज्यावेळेस आपण येशूच्या नावामध्ये मागतो, म्हणजे आपण येशूच्या जागेवरून मागतो. आणि ज्यावेळेस आपण येशूच्या जागेवरून उभा राहून मागतो, आपल्या प्रार्थनेचं उत्तर नाकारलं जाऊ शकत नाही. आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळतं आणि आपल्याला नाकारलं जाऊ शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, आपण येशूवर अवलंबून आहे, आपण प्रभू येशूवर अवलंबून आहे. आपण माहिती जेव्हा येशूच्या नावामध्ये मागतो, आपण म्हणतो मी येशूवर अवलंबून आहे, येशूमुळं मी मागत आहे, कारण प्रभूनं सगळं काही पूर्ण केलंय. ज्याच्या वेळेस तुम्ही साक्ष सांगता, त्यावेळेस माहिती का, प्रभूचा गौरव करा. काही विश्वास सांगता माहिती का, मी प्रार्थना केली म्हणून घडलं. लक्षात घ्या, आपल्या प्रार्थनेपेक्षा माहित आहे, पिता ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, तो आपल्याला बघत नाही, तो येशूला बघतो आणि मग उत्तर देतो. जर हे तुम्हाला माहीत झालं, तुम्ही कधीच घमंड करणार नाही. माहित आहे, काही लोक सांगतात मी 2 उपवास केले म्हणून उत्तर मिळालं. तुम्ही 4 करा,
जर येशू नाही त्याच्यामध्ये तर घडणार नाही. म्हणून आपण पित्याकडे मागतो येशूच्या नावात. आणि येशूच्या नावामध्ये मागणं म्हणजे येशूच्या जागेवर उभा राहून आपण मागतो. येशूच्या अवकातीमुळं किंवा ख्रिस्ताच्या अवकातीमुळे परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि ज्यावेळेस आपण येशूच्या नावामध्ये मागतो, परमेश्वराच्या नजरेत ह्या प्रकारे आहे की जणू येशू मागत आहे. आणि जर येशू मागत आहे, येशूला नाकारलं जाऊ शकत नाही. म्हणून विश्वास नाही, ज्यावेळेस आपण येशूच्या नावात पित्याकडे मागतो, माहिती आहे आपल्या प्रार्थनेला नाकारलं जाणार नाही. माहिती त्या लोकांनी प्रार्थना केली, माहिती याकोबाच्या पत्रामध्ये आपण वाचलं, पण त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही. आणि त्या वचनामध्ये आपण वाचलं याकोबाचे पत्र याचा 4 अध्याय 3 वचनामध्ये की त्यांनी अयोग्य प्रकारे मागितलं म्हणून त्यांना मिळालं नाही. पण जर आपण पहिल्या सिद्धांतामध्ये शिकलो की प्रार्थना कशी करायची, यामध्ये की पित्याकडे मागतो, जर आपण येशूच्या नावामध्ये मागतो तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. तिसरा सिद्धांत वचनानुसार मागा. तिसरा सिद्धांत आहे परमेश्वराच्या वचनानुसार मागा. पुन्हा मी सांगून याकोब 4:3 मध्ये आपण काय वाचूया आणि मग तिसऱ्या सिद्धांतामध्ये जाऊया. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. का त्यांना मिळालं नाही? काय कारण होतं त्यांना मिळालं नाही? कारण त्यांनी अयोग्य प्रकारे मागितलं. कारण त्यांनी परमेश्वराच्या वचनातून जे प्रार्थनेचे सिद्धांत आहे किंवा प्रार्थना कशी करायचे जे नियम आहे त्या प्रकारे त्यांनी प्रार्थना केली नाही, म्हणून नाही ऐकली. पण जर तुम्ही आणि मी नम्र होतो आणि हे सिद्धांताप्रमाणे करतो, परमेश्वर आपली प्रार्थना ऐकन. तिसरा सिद्धांत वचनानुसार मागा. खात्री करा ज्यावेळेस परमेश्वराकडे तुम्ही काही मागत आहात ते परमेश्वराच्या वचनामध्ये आहे. म्हणून परमेश्वर नेहमी लक्षात ठेवा, विश्वासनं तुम्हाला हे माहिती पाहिजे की परमेश्वर त्याच्या वचनाच्या बाहेर काही करत नाही. परमेश्वर त्याच्या वचनाच्या कमी नाही, परमेश्वर त्याच्या वचनाच्या जास्त नाही. परमेश्वर त्याच्या वचनानुसार करतो आणि परमेश्वर फक्त त्याच्या वचनाचा बांधील आहे. याचा अर्थ काय? परमेश्वर आपल्या जीवनात जे काही करण ते त्याची सीमा काय आहे? परमेश्वराचं वचनाच्या बाहेर प्रभू काही करत नाही. एक व्यक्ती प्रार्थना करू शकतो माहिती, जे वचन आधारित नाही आहे, वचनाच्या बाहेर आहे, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. म्हणून एक बुद्धिमान व्यक्ती काय करण माहिती, एक टीचिंग मी शिकवली, फर्स्ट स्टेप, पहिली पायरी काय करण, ज्या परिस्थितीत तो आहे त्याबाबत तो वचन शोधन, त्या वचनावर तो विश्वास करण. विश्वास नाही, परमेश्वर फक्त वचन आधारित प्रार्थना ऐकतो. माहिती तुम्ही रडू शकतात आणि परमेश्वर त्याच्यानं वाईट वाटन, परंतु परमेश्वर त्याला उत्तर देणार नाही. तिसरा सिद्धांत आहे प्रार्थना कशी केली पाहिजे, तो वचनानुसार मागणं. आणि वचनानुसार मागणं असा नाही, याचा अर्थ असा नाही तुम्ही प्रार्थना म्हणतात पिता येशूच्या नावामध्ये मिळतो आणि मी तुला वचनानुसार मागतो. नाही, तुम्ही वचन प्रभूला सांगतात, प्रभू तुझ्या वचनामध्ये असं लिहिलंय. जसं मी अनेक वेळा सांगितलं माहिती आहे, जर एक व्यक्तीला विवाह करायचा आहे तर माहिती आहे त्याने पित्याकडे मागितलं पाहिजे, येशूच्या नावामध्ये मागितलं पाहिजे आणि वचनानुसार. वचन काय सांगतंय? प्रभू तुझं वचन सांगतंय मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, तू मला अनुरूप सहाय्यक देशील. आणि तुम्ही प्रार्थना करतात, वचन सांगतं की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, मी तुला अनुरूप सहाय्यक देईन. आणि तुम्ही ते वचन घेतात आणि म्हणतात प्रभू तुझ्या वचनामध्ये लिहिलंय. का करायला पाहिजे प्रभूनं? कारण तुझ्या वचनामध्ये लिहिलंय मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, तू मला अनुरूप सहाय्यक देशील. प्रभू मी विश्वास करतो. आणि ज्यावेळेस तुम्ही वचनानुसार मागतात परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. योहानाचा 5 अध्याय 14 वचन. म्हणून शोधा परमेश्वराच्या वचनामध्ये काय लिहिलंय. जीवन एवढं अवघड नाहीये, पण जर तुम्हाला महत्वाच्या गोष्टी माहिती नसतील की जीवन आत्मिक आहे आणि जर तुम्ही आत्मिक गोष्टीला परमेश्वराच्या गोष्टीला मागं ठेवता आणि तुमचं जीवन संघर्षानं भरलेलं असाल, पण जर तुम्हाला समजलं जीवन आत्मिक आहे आणि आत्मिक गोष्टीला तुम्ही महत्व देतात, वचनाला तुम्ही मेहनत करतात, तुमचं जीवन खूप आस्वाद असेल. 1 योहान 5 अध्याय 14 वचन. त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकन. परमेश्वर आपलं त्यावेळेस ऐकतो ज्या वेळेस आपण त्याच्या इच्छेनुसार मागतो. आणि कसं समजून आपल्याला परमेश्वराची इच्छा काय? परमेश्वराचं वचन परमेश्वराची इच्छा आहे. मला परत सांगू द्या, परमेश्वराचं वचन परमेश्वराची इच्छा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही वचन घेतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि पित्याकडे मागतात येशूच्या नावामध्ये, काय घडेल माहिती? त्यावेळेस तुम्हाला गॅरंटी असेल, तुम्हाला खात्री होईल की परमेश्वर तुमची प्रार्थना ऐका. अशी काय गॅरंटी की आपली प्रार्थना पित्यासमोर पोहोचन किंवा प्रभू उत्तर देईन? एक पहिली गोष्ट, आपण परमेश्वराच्या राज्याचे सिद्धांत लागू करून ज्यावेळेस प्रार्थना करतो, आपली प्रार्थना ज्यावेळेस वचन आधारित असते त्यावेळेस पिता आपली प्रार्थना ऐकतो. विश्वास नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही अशी काही प्रार्थना करत आहात जी वचनामध्ये नाही आहे किंवा जे काही असं काही मागत आहात जे वचनामध्ये नाही आहे, तुमची प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही आहे.
तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही वचन आधारित मागत आहात, तुम्हाला नजर अंदाज केलं जाऊ शकत नाही. म्हणून एक बुद्धिमान व्यक्ती काय करण, तो पित्याकडे मागन, येशूच्या नावामध्ये मागन आणि त्याच्या परिस्थितीवर तो वचन शोधन आणि त्या वचनावर विश्वास करून, एक बुद्धिमान व्यक्ती माहिती काय करण, तो वचन शोधन, त्या वचनावर तो विश्वास करण, तो पित्याकडे येशूच्या नावामध्ये मागन आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळेल. चौथा पॉईंट प्रार्थनेच्या सिद्धांतामध्ये, चौथा सिद्धांत की प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. चौथा सिद्धांत आहे विश्वासानं मागा. खूप महत्वाची गोष्ट आहे. चौथा पॉईंट आहे विश्वासानं मागा. विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वर फक्त विश्वासाला प्रत्युत्तर देतो. आणि अनेक लोक मध्ये जेव्हा ते समस्येमध्ये असतात, ते भीतीने मागतात, ते घाबरलेत, काय करायचं काय माहित नाही आणि म्हणतात येशू दे येशू दे. भीतीनं मागत आहे, काही लोक चिंतेनं मागत आहे. आणि एक व्यक्ती जेव्हा भीतीनं आणि चिंतेनं मागतो, त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. कारण भीती आणि चिंता हे तुमच्या अविश्वासाला दाखवतोय, हे तुमच्या संशयाला दाखवतंय. आणि परमेश्वर फक्त विश्वासाला उत्तर देतो. प्रार्थना कशा प्रकारे केली पाहिजे. प्रार्थनामध्ये आपण पित्याकडे मागतो, येशूच्या नावामध्ये मागतो, वचन आधारित मागतो. आणि चौथा नियम आहे किंवा चौथा सिद्धांत आहे, आपण विश्वासानं मागतो. विश्वासानं मागण्याचा अर्थ असा नाही मी विश्वास करतो मी विश्वासानं मागतो नाहीये. तुम्ही वचन जे घेतलंय माहिती, त्या वचनावर तुम्ही विश्वास करत आहात. वाचो एक वचन, याकोब 1 अध्याय 6 वचन. याकोब 1 अध्याय आणि 6 वचन. खूप महत्वाचं वचन आहे. ही टीचिंग वारंवार ऐका, परत ऐका, जेणेकरून तुम्ही प्रार्थना करायचं शिकता. वाचूया. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे, कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. आपण कशा प्रकारे मागितलं पाहिजे. विश्वासानं मागितलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं माहित आहे, पहिलं पाऊल तुमचं हे असलं पाहिजे, तुम्ही वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात, तुम्ही पित्याकडे मागतात येशूच्या नावामध्ये. आणि विश्वासानं मागण्या शब्दाचा अर्थ आहे माहिती का, व्यवस्था का, की तुम्ही परमेश्वरावर भरोसा केलाय. जसं तुम्ही पित्याकडे काही मागत आहात, जे वचनावर विश्वास करून तुम्ही विश्वास करतात की परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छितोय, प्रार्थनेचं उत्तर देण्याची ताकद त्याच्याकडे आहे, असा तुम्ही विश्वास करतात. विश्वासानं मागणं म्हणजे काय आहे. विश्वासानं मागणं म्हणजे असं म्हणतात का, पिता येशूच्या नावामध्ये मी तुझ्याकडे येतो आणि मी विश्वासानं मागतो, नाही, तो अर्थ नाही. विश्वासानं मागणं म्हणजे याचा अर्थ काय, व्यवस्था का, विश्वासानं मागणं म्हणजे तुमचा प्रभूवर भरोसा आहे, त्याने म्हटले मागा, म्हणजे तुम्ही विश्वास करतात की तो उत्तर देऊ इच्छितोय. नीट ऐका, माहिती तुम्हाला मी सांगतो, परमेश्वर ज्यावेळेस आपल्याला म्हणतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, याचा अर्थ काय, परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छितोय. काही लोक प्रार्थना करत आहे पण त्यांचा विश्वास नाही की प्रभू उत्तर देईन का नाही. प्रभू तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छितोय. आणि जेव्हा आपण वचनानुसार तो आपली आपण प्रार्थना करतो, विश्वास करण्याचा अर्थ काय माहिती का, जेव्हा आपण वचनानुसार आपण प्रार्थना करतोय, आपला विश्वास आहे की परमेश्वर, आपला भरोसा आहे की परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देऊ इच्छितोय. परमेश्वर आपली जी वचन आधारित प्रार्थना आहे तो ऐकल आणि त्याच्यामध्ये उत्तर देण्याची क्षमता आहे, त्याच्यामध्ये ती ताकद आहे, जे आपण वचनानुसार मागितलं ते वचन पूर्ण करण्याची. विश्वासानुसार मागणं म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही वचन परमेश्वराचं तुमच्या परिसरात वचन शोधतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि तुम्ही भरोसा करतात की परमेश्वर माझी प्रार्थना ऐकन, परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईन, परमेश्वर माझी प्रार्थना पूर्ण करण्याची तो ताकद ठेवतो. याला म्हणतात विश्वासानं मागणं. वचन घ्या, त्या वचनावर विश्वास करा, त्या वचनावर विश्वास करण्यासोबत अजून भरोसा करा की परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकू इच्छितोय, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला उत्तर देऊ इच्छितोय आणि त्याच्यामध्ये ती ताकद आहे, त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्याचं. त्यामुळे विश्वासानुसार प्रार्थना करणं. म्हणून विश्वासानं बुद्धिमान बना, वचन शोधा, त्या वचनावर विश्वास करा आणि पित्याकडे मागा, येशूच्या नावामध्ये मागा आणि अपेक्षा करा आणि भरोसा करा की परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकन, परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईन आणि विश्वास करा की परमेश्वर उत्तर देण्याची क्षमता ठेवतो, त्याची ताकद आहे ती पूर्ण करण्याचं. विश्वास करा परमेश्वरामध्ये तेवढी ताकद आहे, जे परमेश्वरानं तुम्हाला वचन दिलंय ते पूर्ण करण्याची. पाचवा सिद्धांत, प्रार्थना कशी केली पाहिजे. विश्वास करा, जे काही मागितले ते तुम्हाला मिळाले. खूप महत्वाचं आहे. पाचवा सिद्धांत, विश्वास करा, जे काही मागितले ते तुम्हाला मिळाले. कधी मिळाले माहित आहे, कधी विश्वास करा तुम्हाला मिळालं म्हणून माहित आहे, ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना केली त्यावेळेस
माहीत आहे, समजा आता घड्याळामध्ये 11:53 झाले. समजा मी आता प्रार्थना केली एखाद्या गोष्टीसाठी, मी कधी विश्वास करायचा ती मला मिळाले 11:53. ज्यावेळेस मी प्रार्थना केली, पिता येशूच्या नावामध्ये मागतो आणि मी आमेन म्हटलो, त्याच क्षणी मला विश्वास करायचा ती मला मिळाली. असं नाही की ज्यावेळेस माझ्या हातामध्ये येईन त्यावेळेस मी विश्वास करतो. ज्या वेळेस तुम्ही मागितलं त्याच वेळेस विश्वास करा की ते तुम्हाला मिळालं. वाचू एक वचन, मार्क 11:24 त्या ठिकाणी असलंय, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. 5वा सिद्धांत आहे, विश्वास करा, जे काही तुम्ही प्रभूकडे मागितलंय ते तुम्हाला मिळालं आणि मग मिळणार आहे. आधी विश्वास करायचा आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे का, ज्या दिवशी तुम्ही प्रार्थना करतात त्याच दिवशी परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकली आहे आणि त्याच क्षणी तुम्हाला विश्वास करायचा आहे की ते तुम्हाला मिळालं. ते तुम्हाला काय झालंय, मिळालं. पुन्हा वाचूया, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. व्यूज आहे का, समजा एक व्यक्ती मोबाईलसाठी प्रार्थना करत आहे, त्याने आता प्रार्थना केली समजा 11:55 आणि त्याने येशूच्या नावामध्ये मागितली आणि त्याने आमेन म्हटलं, त्याच क्षणी त्याने विश्वास करायचा आहे की त्याला तो मोबाईल मिळाला आणि मग देण्यात येई नये. परमेश्वराचं राज्य विश्वास ह्या प्रकारे काम करतो. हातामध्ये आल्यावर आपण विश्वास करत नाही, आपण हातामध्ये येण्यापूर्वी आपल्याला ते विश्वासाद्वारे घ्यावं लागेल. आणि विश्वासाद्वारे घेणं याचा अर्थ काय माहिती का, तुम्ही विश्वास करता ते तुम्हाला मिळालं, तुम्हाला ते मिळालं आणि तुम्ही पित्याचा धन्यवाद करतात. तुम्ही पित्याचा धन्यवाद करतात. माहिती तुम्हाला काहीतरी गरज आहे, तुम्ही काय करतात, पित्याकडे मागतात, येशूच्या नावामध्ये मागतात आणि त्या जसं तुम्ही येशूच्या नावामध्ये मागून आमेन बोलतात त्याच क्षणी तुम्ही विश्वास करता ते तुम्हाला मिळालं. काही लोक खूप शारीरिक आहे, ते म्हणतात मला जर दिसत नाहीये, माझ्या जर हातात नाही तर मी कसा विश्वास करू. आपण आधी विश्वास करतो. प्रभूच्या वचनामध्ये लिहिलंय, मी प्रार्थना केली, मला मिळालं आणि मग ते आपल्याला देण्यात येईल. अनेक लोक काय करत आहे माहिती आहे का, ते प्रार्थना करतात आणि ते विश्वास करायला तयार नाही की त्यांना ते मिळालं म्हणून, आणि ते मागत आहे आणि त्यांच्या प्रार्थनामध्ये त्याद्वारे कॅन्सल होत आहे. विश्वास नरानो, प्रार्थनेचा 5वा सिद्धांत आहे, जे काही आपण पित्याकडे मागितलंय विश्वास करा ते आपल्याला मिळालं. बायबलला की दानिएलनं प्रार्थना केली आणि माहिती आहे, दानिएलनं ज्या दिवशी प्रार्थना केली त्याच क्षणी माहिती आहे त्याच क्षणी देवदूत प्रार्थनेचं उत्तर घेऊन आला, पण शैतानानं त्याची प्रार्थनेचं उत्तर रोखलं. विश्वासणाऱ्यांनो, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्याच क्षणी देवदूत आपल्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येतो. आणि म्हणून ज्यावेळेस प्रार्थनेचा नियम हा आहे 5वा, की आपण जे मागितलंय विश्वास करा ते आपल्याला मिळालं. आणि माहिती आहे, जसं आपण विश्वास करतोय, आपण 6वा सिद्धांत केला पाहिजे, आपण परमेश्वराचा काय करतोय, धन्यवाद करतोय. परमेश्वराचा काय करतोय, धन्यवाद करतो. नीट आहे का, माहिती आहे, आपण शारीरिक विश्वासणारे नाही पाहिजे की जोपर्यंत माझ्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत मी विश्वास करत नाही. ज्या वेळेस आपण मागितलं, म्हणून वचन सांगतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालंच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. मला तुम्हाला सांगतो, समजा उदाहरण, मी या टॅपसाठी प्रार्थना करते की पिता मला हा टॅप पाहिजे, आणि ज्यावेळेस मी प्रार्थना केली मी विश्वास करणं गरजेचं आहे की हा मला मिळाला आणि मग मला देण्यात येणार आहे. म्हणून नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, आधी आपल्याला विश्वास करायचा आहे मिळाला आणि मग देण्यात येणार आहे. म्हणून 5वा सिद्धांत आहे, विश्वास करा, जे काही मागितले ते तुम्हाला मिळाले. आणि 6वा सिद्धांत आहे, परमेश्वराला धन्यवाद द्या उत्तरासाठी. तुम्ही पित्याकडे मागितलं येशूच्या नावामध्ये आणि तुम्ही जसं आमेन म्हटलात, तुम्ही विश्वास करता तुम्हाला ते मिळालं आणि मग तुम्हाला देण्यात येईल. आणि जो माहित आहे, तुम्ही जे विश्वास करतात की तुम्हाला मिळालं आणि माहित आहे देण्यात येईल, यामध्ये जो मधला काळ आहे, म्हणजे जोपर्यंत तुमच्या हातामध्ये आजाद होत नाही त्या मधल्या काळामध्ये किंवा त्या मधल्या वेळामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती का, प्रभूला धन्यवाद द्यायचा उत्तरासाठी. प्रभू धन्यवाद, तुम्हाला टॅप दिलास. आणि तुम्ही ते वचनावर मनन करतात, त्या वचनावर विश्वास करतात आणि वचन बोलत राहतात. एक उदाहरण आपण घेऊया. एक व्यक्ती समजा त्याला विवाह करायचा आहे, तो वचन शोधतो, वचनामध्ये की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, मी त्यास अनुरूप सहाय्यक देईन. आणि तो ते वचन घेतो, त्या वचनावर विश्वास करतो आणि तो पित्याकडे मागतो येशूच्या नावामध्ये. आणि माहित आहे, जसं तो येशूच्या नावामध्ये मागतो, तो विश्वास करतो की तो एकटा राहणार नाही, परमेश्वर त्याला अनुरूप सहाय्यक देईन. आणि माहिती जसं तो येशूच्या नावामध्ये मागतो आणि तो विश्वास करतो की त्याला ती अनुरूप सहाय्यक मिळाला, त्यानं जसा विश्वास केला त्यानंतर त्याला देण्यात येईल.
त्यानंतर त्याला देण्यात येईल. आणि हा जो दरम्यानचा काळ आहे, त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या व्यक्तीनं प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे. पिता धन्यवाद, तुम्हाला अनुरूप सहाय्यक दिलास, तू माझ्या मार्गामध्ये योग्य रिश्ता आणलास. आणि माहिती तो त्याची नजर त्या उत्पत्ती 2:18 लावतो की मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, परमेश्वर त्याला अनुरूप सहाय्यक देईन. आणि तो बोलतो मी एकटा राहणार नाही. तो पिताचा धन्यवाद करतो, त्याच्यासोबत तो बोलतो की मी एकटा राहणार नाही, परमेश्वर मला अनुरूप सहाय्यक देईन. आणि त्याच्यासोबत तो त्या वचनावर मनन करतो. वचन सांगतं मनुष्य एकटा असावा हे बरं नाही. तो म्हणतो माहिती मी एकटा राहणार नाही. पिता धन्यवाद, तुम्हाला एकटं ठेवलं नाही, मला तो अनुरूप सहाय्यक दिलास, त्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या प्रकारे प्रार्थना काम करते. म्हणून प्रार्थनेचा 6वा सिद्धांत आहे परमेश्वराला धन्यवाद द्या उत्तरासाठी. आणि 7वा खूप महत्त्वाचा सिद्धांत आहे, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना मागतात तुमच्या प्रार्थनेचा शेवट असला पाहिजे की येशूच्या नावामध्ये मागतो, आमेन. आमेन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही माझ्याकडून फोनवर प्रार्थना करून घेऊ शकतात, चर्चमध्ये प्रार्थना घेऊन करू शकतात, किंवा तुम्ही स्वतः प्रार्थना करू शकतात. आमेन म्हटल्याशिवाय प्रार्थना अधुरी आहे, अपूर्ण आहे. ज्यास तुम्ही माझ्याकडून प्रार्थना करतात फोनवर किंवा चर्चमध्ये, तुमचा प्रतिसाद काय पाहिजे? आमेन. आमेन या शब्दाचा अर्थ आहे माहिती आहे का? असेच हो. म्हणून ज्याच्या वेळेस प्रार्थना करतात तुम्ही काय बोललं पाहिजे? आमेन. आमेन शब्दाचा अर्थ काय माहिती का? असेच हो. देवाच्या लोकांनी 7 सिद्धांत जर तुम्ही लागू करून जर प्रार्थना करता, जर या 7 गोष्टी करता, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर तुमच्या जीवनामध्ये दिसन. माहिती आपण वाचलं याकोब याचा 4था अध्याय 3 वचन वाचू एकदा. त्या ठिकाणी असले तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. का त्यांना मिळालं नाही? का नाही मिळालं माहिती का? कारण हे आहे की त्यांनी अयोग्य प्रकारे मागितलं. त्यांनी परमेश्वराच्या वचनातून परमेश्वराचे सिद्धांत घेतले नाही आणि त्या परमेश्वराच्या सिद्धांतानुसार किंवा परमेश्वराच्या नियमानुसार त्यांनी प्रार्थना केली नाही, म्हणून त्यांची प्रार्थना ऐकली गेली नाही. परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकू इच्छित नव्हता असं नव्हतं. आपण वचन वाचलं, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागतात म्हणून तुम्हाला मिळालं नाही. किंवा का त्यांना मिळालं नाही? कारण त्यांनी अयोग्य प्रकारे मागितले. ही प्रार्थनेचे 7 सिद्धांत लागू करून जर तुम्ही प्रार्थना करता तर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल. काय? पहिला सिद्धांत आपण पित्याकडे मागतो. दुसरा सिद्धांत आपण येशूच्या नावामध्ये मागतो. तिसरा सिद्धांत आहे वचनानुसार मागतो. चौथा सिद्धांत सांगितला विश्वासानं मागतो. आणि 5वा सिद्धांत आहे विश्वास करतो जे काही आपण मागितलं ते आपल्याला मिळालं. आणि माहित आहे आपल्याला 6वा सिद्धांत आहे आपण परमेश्वराला धन्यवाद देतो उत्तरासाठी. आधी आपण विश्वास करतो आपल्याला मिळालं आणि मग देण्यात येईल. जो मधला काळ आहे त्यामध्ये आपण परमेश्वराचा काय करतो? धन्यवाद करतो, वचन बोलत राहतो, वचनावर मनन करतो. आणि 7वा सिद्धांत खूप महत्त्वाचा आहे, आपण म्हणतो आमेन. आमेन या शब्दाचा अर्थ माहिती का? असेच हो. मी विश्वास करतो, विश्वास न. या टीचिंगद्वारे तुमच्या प्रार्थना जीवन बदलन. हे टीचिंग वारंवार ऐका, जोपर्यंत तुम्हाला प्रार्थना कशी करायची समजत नाही, जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करायचं शिकत नाही. आणि परत ऐका आणि परत ऐका. वचन वारंवार ऐकण्याद्वारे आपल्याला प्रगटीकरण मिळतं, आपल्याला समज येते आणि तुम्ही प्रार्थना करण्याचं शिकता. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू ऑल.